रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. महाराष्ट्रात सध्या नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खराच्या काळ्या कारनाम्याचे प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक आणि हादरवून टाकणारी माहिती समोर येत आहे. काल 24 मार्च 2026 रोजी या प्रकरणाची सुनावणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली. सुनावणीत खरातांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार त्याला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेले आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटले आहेत. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना सनसनाटी दावा केला आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणाची SIT मार्फत चौकशी सुरू असून प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने पोलिसांकडून विविध गोष्टी पडताळणी पाहिल्या जात आहेत. पोलिसांनी ज्यावेळी अशोक खरात याला अटक केली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत असताना महत्त्वाची कागदपत्रे, 2 लॅपटॉप आणि पेनड्राईव्ह जप्त केले होते. याविषयी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, लॅपटॉप जप्त केल्याचं सांगत आहेत, पण मग ते आणले तर मग सगळे उघडे होतील. मंत्रिमंडळातील 2-3 लोकांची विकेट जाईल असा सनसनाटी दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुरावा संपवण्यासाठी खरातांचा एन्काउंटर होईल असाही धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.